तलवारीने डोकं उडवून टाका हे तुम्ही शिकवताय। ही मुलं आज शाळेमध्ये जर हे शिकत असतील, उद्या हे यांचेच डॉक्टर, इंजिनियर, टेररिस्ट बनणार नाहीत का? महाराष्ट्रातल्या जालना जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या एका पदाधिकारी आणि नेत्याने त्याच्या शाळेमध्ये अॅन्युअल फंक्शनला लहान मुलांकडून कोणता नारा लावला माहितीये? सर तन से जुदा, सर तन से जुदा। आणि त्याच्या विरोधामध्ये पोलिसांमध्ये FIR सुद्धा दाखल करण्यात आली। ही आहे ती FIR। हा त्या इंग्लिश मीडियम शाळेचा मालक पण आहे आणि मुख्याध्यापक सुद्धा आहे आणि याच्या बरोबरच अजून 2 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्हा दाखल झाला इथपर्यंत सगळं ठीक आहे। याच्यामधला मी एक मुद्दा वाचून दाखवतो। मुलांच्या वार्षिक स्नेह संमेलनामध्ये व्हिडिओ बनवून त्यावर गाणे वाजवले, तसेच मुलांच्या हातात नकली तलवारी देऊन त्यांना गुस्ताख ए नबी की एक ही सजा, सर तन से जुदा, सर तन से जुदा यावर तलवारीने डोके कापण्याची कृती करावयास लावली। नबीची अवमानना कोणी केली तर त्याचे तलवारीने डोके कापून टाकण्याची हिंसात्मक शिकवण दिली। जे कृत्य भारतीय सार्वभौमत्व आणि एकतेला आवाहन देऊन ती धोक्यात आणणारे कृत्य त्यांनी केलेले आहे, म्हणून त्यांच्या विरुद्ध खालीलप्रमाणे 4-5 कलम लावली आहेत। आता विचार करा, याच्यामध्ये लहान मुलांकडून सर तन से जुदाचा नारा लावण्यात आला होता, त्याच्यावरती डान्स करण्यात आला होता, पण अख्ख्या मीडियामध्ये न्यूज काय येते बघा। डेक्कन हराल्ड की गाणं पाकिस्तानी लावलं म्हणून विवाद झाला। रेडिफ न्यूज पाकिस्तानी गाणं लावलं म्हणून विवाद झाला। प्रिन्सिपल वरती FIR झाली, पाकिस्तानी गाणं लावलं म्हणून विवाद झाला। न्यू इंडिया एक्सप्रेस प्रिंट पाकिस्तानी गाणं लावलं, विवाद झाला। टाइम्स ऑफ इंडिया, प्रजावाणी नावाचा पेपर, पाकिस्तानी गाणं लावलं, विवाद झाला। माझा प्रश्न आहे, या मीडियामध्ये काम करणाऱ्या लोकांना प्रश्न पाकिस्तानी गाणं किंवा टर्किश गाणं किंवा भारताचं गाणं किंवा अमेरिकेचं गाणं हा नाहीच आहे। प्रश्न हा आहे की तुम्ही त्या गाण्यामध्ये उल्लेख काय आहे या डोळ्यांनी बघा। आणि म्हणूनच माझी महाराष्ट्रातले मुख्यमंत्री आणि गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी साहेब आणि महाराष्ट्राचे DGP सदानंद दाते साहेब, मी आपल्याला विनंती करतो, ही नुसती पोलीस कंप्लेंट FIR सफिशियंट नाहीये, याची शहानिशा होणं गरजेचं आहे। या लहान मुलांना तलवारी देण्याचा कार्यक्रम भले त्या प्लास्टिकच्या असो आणि त्यांच्याकडनं नारा लावून जो घेतला जातोय सर तन से जुदा, हे कुठपर्यंत जाणार आहे याचा जरा तुम्ही विचार करा। कारण की मी तुम्हाला 3 उदाहरणं सांगतो। याच महाराष्ट्रामध्ये उमेश कोल्हे नावाचा आपला हिंदू भाऊ, त्याचा सर तन से जुदा करण्यात आला। उदयपूरमध्ये कन्हैया लाल याचा सर तन से जुदा करण्यात आला। नुपूर शर्माची केस सगळ्यांना आठवतच असेल आणि सगळ्यात मोठी केस म्हणजे रामगिरी महाराज, त्यांच्या विरोधात सुद्धा सर तन से जुदा हा नारा लगवण्यात आलेला होता। म्हणजे विचार करा, एवढ्याशा या लहान लहान मुलांना तुम्ही शाळेच्या माध्यमातून या अशा गोष्टी शिकवताय। तलवारीने डोकं उडवून टाका हे तुम्ही शिकवताय। ही मुलं आज शाळेमध्ये जर हे शिकत असतील, उद्या हे यांचेच डॉक्टर, इंजिनियर, टेररिस्ट बनणार नाहीत का? याचा आपण गांभीर्याने विचार करायची गरज आहे। आणि म्हणूनच मी यासाठी माननीय मुख्यमंत्री आणि माननीय DGP साहेब यांना निवेदन सुद्धा दिलेलं आहे की या काँग्रेसच्या कार्यकर्त्यावरती कठोरातली कठोर कारवाई व्हावी आणि यांचे धागे दोरे अजून कोणत्या दहशतवादी संघटनांबरोबर जोडले तर नाहीयेत ना, याची स्पेशल एन्क्वायरी करण्यात यावी, ही मी मुख्यमंत्री आणि DGP साहेबांना विनंती करतो। जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम।